आता तुम्हाला 1 वर्ष आहे, म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा 12वीत असेल त्याच वेळी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात 12वीत असताना NDA ची पहिली परीक्षा असते. Yatakaya Vikrojinera. याचाच पाठ्यक्रम काय आहे? हे बघा, यामध्ये आपल्या महाराष्ट्र बोर्ड अनुसार इयत्ता 5वी ते इयत्ता 12वीच्या पाठ्यक्रम असतो. त्यामध्ये 5वी ते 10वी पर्यंत इतिहास, भूगोल, गणित, इंग्रजी, समाजशास्त्र, विज्ञान आणि सामान्य ज्ञान. Nehamite Sivyasasi Verdesanajurati Pustaka Ka Pathaya Krama Baparatada. पण असं काहीही ठराविक पाठ्यक्रम नसतं. म्हणजे असं नाहीये की तुम्ही अमुक पुस्तक वाचून ठराविक पाठ्यक्रम वाचून तिथे जायचं, असं अजिबात नाही. ही स्पर्धा परीक्षा आहे, म्हणजे इथे काहीही कोणतीही गोष्ट विचारू शकतात. पालकांनी काय नाही करावं. आम्ही बघितले की नेहमी पालक 11वी-12वी साठी मुलांना अकॅडमी जिथे 24 तास राहण्याची सोय आहे तिथे टाकतात किंवा मोठ्या ब्रँडेचे कोचिंग क्लासेस मध्ये ऍडमिशनला घालतात. आता वरून बघायला हे सगळं चांगलं वाटतं, पण गेल्या 40 वर्षाचा अनुभव असा आहे की आपल्या शहराचे मुले NDA मध्ये जास्त यशस्वी होत नाही. त्याचा कारण असा आहे की कोचिंग क्लासेसला तज्ञ लोक नसल्यास त्यांनाच माहीत नसतं मुलांची अभ्यास कसा करून घ्यायचं. मी असे पण वयोवृद्ध लोक बघितले ज्यांचे मुलं सैन्यदलात असल्यास ते प्रोत्साहन करिता त्यांनी क्लास सुरू केलेला आहे, पण त्यांनाही माहीत नाही की शिकवण कसं करून घ्यायचं, मुलांकडून अभ्यास कसा करून घ्यायचं. त्यांना वाटतं की प्रत्येक विषयासाठी एक प्रोफेसर आणला की मुले पास होतील. Nahi Assam Hoda Nahi. माझा 30 वर्षांचा अनुभव असा आहे की स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला पूर्ण एकात्मता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं एकाग्रचित्त होऊन अभ्यास करावा लागेल. ज्या लोकांनी स्पर्धा परीक्षा दिली असावी त्याच लोकांकडून शिक्षण व मार्गदर्शन घ्यायचं. एवढी स्पर्धा परीक्षा देऊन मी याचा तज्ञ झालेलो आहे. मला माहित आहे की काय विचारतात आणि कुठून विचारतात आणि काय अभ्यास करावा लागतो. पण इतर लोकांनी असं अभ्यास केलं नसल्यास माझ्यासारखे खूपच कमी लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात. मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे मुलांनी जास्त NDA मध्ये सहभागी व्हावं आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन द्यायला मी तयार आहे, पण यामध्ये भरपूर अभ्यास करावा लागेल. Tumachi Tayari Ahe Ka. आता एक्झे कोचिंग क्लासेस आहेत 11वी आणि 12वी वाले, त्यामध्ये पण तज्ञ लोक नसल्यास मुलांचा खूप नुकसान होतोय आणि कोचिंग क्लासेस व पालकांना स्वस्त दरात शिक्षण भेटेल या भानगडीत मुलांचा अभ्यासाचा नुकसान होतोय. 200-300 रुपये तासी काम करणारे शिक्षक त्यांना हवं असतं. एवढ्या कमी पैशात तज्ञ लोक भेटलो अशक्य आहे. म्हणजे NDA नीट या नावाखाली चालवलेला क्लासेस मध्ये उच्च दर्जेचा काहीच काम चाललं नाहीये. हेच कारण आहे की आपल्या मुंबईचे विद्यार्थी फारसे यशस्वी होत नाही. जर पालकांनी या गोष्टीबाबत लक्ष दिलं आणि 11वी पासून सतत निरंतर माझ्यासारख्या तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केलं तर यश नक्की भेटेल. मी हा बनवलेला स्टडी सर्कल म्हणजे सिनियर्स, जे विद्यार्थी आहेत, जे लोक स्वतः स्पर्धा परीक्षेत पास झाले किंवा सहभागी झाले, त्या लोकांचा ज्ञान ज्युनियर विद्यार्थ्यांना देण्यात येतं. म्हणजे भाड्याने आम्ही शिक्षक आणत नाही. ही पद्धत मी इलाहाबाद, लखनौ, दिल्ली, राजस्थान मध्ये पाहिलं होतं आणि तेच मी इथे राबवण्याचा प्रयत्न करतोय. तज्ञ तोच असतो ज्यांनी स्वतः स्पर्धा परीक्षा दिलेली.
असावी. पालकांनी नेहमी हे प्रश्न विचारावा की तुमच्या क्लासमध्ये 100 पैकी किती विद्यार्थी पास झाले त्याला आम्ही स्ट्राइक रेट म्हणतो. माझ्या स्टडी सर्कलला स्ट्राइक रेट 92% आहे. कदाचित आपल्या राज्यात हाही एक मोठा प्रक्रम असावं. नेहमी मोठमोठ्या कोचिंग क्लासेसच्या स्ट्राइक रेट 1% पेक्षाही कमी असतं. पालकांनी याची नोंद घ्यावी. काही पालकांना ब्रँड खूप चमकदार वाटतो. त्यांना वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी ही मोठ्या कोचिंग क्लास मध्ये जावं, पण त्यांनी लक्षात घ्यायचंय की तुम्हाला मोठा कोचिंग क्लास घ्यायचा आहे किंवा मोठा कॉलेज घ्यायचा आहे. तुमच्यासाठी कोचिंग क्लास महत्त्वाची आहे की कॉलेज? सर, तुम्हाला आपलं आयुष्य घडवायचं असेल तर मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षा देऊन तुम्ही आपल्या स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या स्वप्न पूर्ण करू शकतात. मोठमोठ्या कोचिंग क्लासेस मध्ये 99% विद्यार्थी नापास होण्याची हमी असते. Juna eka vikara karyaka kihara hi klasa kosinga kusesa vad kangil ahe maga asia paryanta vidyarthi pasaka nahi jail. ज्या पालकांनी कोचिंग क्लास मध्ये फसवणूक स्वतःच करून घेतलं त्या मुलांचं एनडीए पास होणे किंवा नीट पास होणं कसं शक्य असेल मला सांगा. Pustaka konati yavi. आमच्या ठाणे स्टडी सर्कलला आम्ही स्वतःची लायब्ररी बनवलेली आहे. गेल्या 25 वर्ष त्यामध्ये देशातले बेहतरीन पुस्तक मुलांनी गोळा केलेला आहे. असेही पुस्तक आहे जे आपल्या शहरात भेटत नाही. म्हणजे पुस्तकांसाठी आम्ही विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन करू व त्यांना पुस्तकही देऊन त्यांचा अभ्यास करून घेऊ. Tae sabaya palakani haraj jamata asela taragari ayata pakavi te ayata baravi paryantes itihasa bungula vijnana visaya sarva pustakata bhavam. याव्यतिरिक्त शब्दकोश व ॲटलास बुक पण ठेवणं गरजेचं आहे. एनडीए मध्ये इयत्ता 11वी व 12वीचा कॉलेजचा अभ्यास पण होईल का? त्यासाठी वेगळं क्लास लावण्याची गरज आहे का? हे बघा, इयत्ता 11वी आणि 12वी आपल्या महाराष्ट्र बोर्ड व सीबीएसई एनसीईआरटी बोर्डचे पाठ्यपुस्तक हे सगळे मिळूनच एनडीए नी पाठ्यक्रम तयार होतो. म्हणून एनडीए मध्ये 11वी 12वीचा संपूर्ण अभ्यास होऊन जातो.